एकीकडे प्रशासन प्लॅस्टर ऑफ पॅरिसला बंदी घालते तर दुसरीकडे बेळगावात पर्यावरणपूरक गणपती बनताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरवर्षीप्रमाणे माळी गल्लीच्या गणेश उत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणपती बनवलेला आहे आणि ते मूर्तिकार सध्या आमच्या सोबत आहेत। सर, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल या मूर्तीबद्दल? ही मूर्ती बनवण्यासाठी साधारण किती दिवस लागले आणि मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही तुम्ही पर्यावरणपूरक गणपती बनवला? मी दरवर्षी पर्यावरणपूरकच मूर्ती बनवण्याचा अड्डाच असतो आहे माझा। ही मूर्ती पर्यावरणपूरक आहे, पेपरपासून बनलेली आहे, पेपर गवतपासून बनलेली आहे। म्हणजे याचं जे वापर झालेला आहे ते सगळं डिस्पोज होण्याचं आहे। म्हणजे याला पर्यावरणाला हानिकारक नसल्याकारणास्तव मी पर्यावरणपूरक गणपती बनवतो। आणि यावर्षी मी असं हे केलं की झाडं म्हणजे पर्यावरणाला हे होणंच नाही, त्यामधलं एखादा दुसरं झाड जरी जगलं याच्यामधल्या डिस्पोज जरी झाल्यानंतर तरी तेवढंच हे होईल म्हणून मी ह्या कारणास्तव यावर्षी बिंचोकडे चिंचाच्या बीपासून बनवलेला गणपती आहे। म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही रुद्राक्षने बनवला होता, पण यावर्षी श्री गणेशाची मूर्ती ही तुम्ही चिंचोकडे बनवलाय। साधारण किती चिंचोकडे याच्यामध्ये लागलेले आहे? याच्यामध्ये साधारणतः 2,21,000 म्हणजे आम्ही तेवढं काउंटमध्ये केलेलं आहे। 2,21,111 एवढ्या बिंचोकडे बसवलेले आहेत। साधारण हे बनवण्यासाठी किती दिवसाचा काळ लागला किंवा एकंदरच किती जणांच्या मेहनतीने हे बनवलंय? मला सहकार्य म्हणजे काय, लहान मुलांचं फार सहकार्य आहे। लहान मुलांनी फार मला हेल्प केले। परत तसं आमचे मित्रमंडळ येतात, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी करतो। साधारणतः मला हे 15 दिवस लागले बनवायला। यामध्ये काय काय वापर करण्यात आलाय बिनचोकडे सोडून? बिंचोकडे सोडून यामध्ये गवत, पेपर आणि कॉटन कापड। या अगोदर पण अशी कोणती मूर्ती केला होता का? या अगोदर बिंचोकड्यापासून नाही बनवले, रुद्राक्षाची बनवलेली आहे, त्याच्यानंतर मोदकची बनवलेली आहे, फुलांची बनवलेली आहे, असं बनवले प्रत्येक पुष्कळ बनवलेले, पण सगळ्या हे पर्यावरणपूरकच बनवलेले। मला ह्याला जोडून अजून एक प्रश्न विचारायचा की माळी गल्ली सोडून अजून कुठल्या मंडळाने तुम्हाला असं काही सांगितलं? मला या माळे गल्ली सोडून सुद्धा यावर्षी मला 4 मंडळ आले होते। एक हुबळीचा होता आणि बेळगावचे आणि 2 आले होते। टोटल 4 मंडळ होते, पण मला कामाच्या म्हणजे याच्यामध्ये मला जमत नसल्याकारणास्तव मी एक मूर्ती बनवतो। मला हाऊस असल्याकारणास्तव मी एक मूर्ती बनवतो। पण हे बनवण्याची छंद कधीपासून आहे किंवा पर्यावरणपूरक का असं? पर्यावरणपूरक का म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा मला पर्यावरणपूरक बनवण्याचे म्हणजे हे व्हावं, पर्यावरणाला काय हानी होऊ नये या कारणास्तव मी पर्यावरणपूरकच्यावर जरासं लहानपणापासूनच मला याचा छंद आहे। आमचे वडील पण मूर्ती बनवायचे पहिला। याचसोबत सार्वजनिक बरोबर घरगुती गणपती पण बनवत आहे का? नाही, घरगुती काय बनवत नाही मला, फक्त एकच सार्वजनिक बनवतो। आमच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे तुम्हाला पर्यावरणपूरक जनतेला? काय संदेश म्हणजे पर्यावरणपूरक गणपती बनवा, मातीचे शेडू मातीचे बनवा, प्लास्टर ऑफ पॅरिसपेक्षा याच्यावर जरा भर द्यावा असं म्हणजे सर्व मंडळांना। साधारण किती फुटी हे श्री गणेशाची मूर्ती आहे? 8 फुटी गणपती आहे साधारणतः। तर आताच आपण ऐकलं की सुनील आनंदाचे यांनी ही श्री गणेशाची मूर्ती साकारलेली आहे। ती मूर्ती 8 फुटाची आहे आणि त्यामध्ये बिनचोकड्याचा सहभाग नोंदवला आहे। त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त पर्यावरणपूरक गणपती बनवा, जेणेकरून आपल्यासाठी आणि आपल्या परिसरासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर इतर मंडळांनीही बेळगावमध्ये इतर मंडळांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि अशा पर्यावरणपूरक गणपती श्री गणेशाची मूर्ती बनवली पाहिजे। तुर्तास इथेच थांबतो। कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।